मोदी सरकार देशाचा गाडा योग्य दिशेने हाकेल का, यापेक्षा राम मंदिराचा कारभार नक्कीच पारदर्शक आणि प्रामाणिकपणे हाताळेल असा विश्वास करोडो राम भक्तांना होता. आता याच विश्वासाला राम मंदिरातील लुटीनं उभा तडा गेलाय. मात्र अशाही परिस्थितीमध्ये राम भक्तांना सर्वात जास्त खुपणारी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींचं सायलेन्स आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बचाव नीती. मागील महिन्याभरात राम मंदिराच्या लुटीबाबत पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांनी एक चकार शब्दही काढलेला नाही. या उलट राम मंदिरातील लुटी प्रकरणामध्ये 8 छोट्या प्याद्यांना अटक करत चंपत राय आणि अनिल मिश्रासह अनेक मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कारसेवक, साधू संत आणि कोट्यावधी रामभक्तांच्या मनामध्ये याबाबतची चीड आणि खतखत वाढत चालली आहे. आता हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राम मंदिर लुटी विरोधात रस्त्यावर उतरत रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून भाजपा विरोधात एल्गार पुकारलाय. राम मंदिराच्या निधीवर भाजपनं दरोडा टाकलाय. अगदी याच निधीच्या लुटीतून भाजप आमदार खासदार फोडते असा थेट आरोप करत उद्धव ठाकरेंनी मुंबईतील दादरच्या कबूतरखाना परिसरातील हनुमान मंदिरामध्ये भव्य रामरक्षा आंदोलन केलंय. हेच आंदोलन राज्यभरातील राम मंदिरांमध्ये देखील केलं जाणार आहे. अर्थात हिंदी सक्ती विरोधातील ठाकरेंच्या भव्य मेळाव्यानंतर तब्बल वर्षभरांनी उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा विरोधात रणशिंग फुंकलंय. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला अनेक अर्थे महत्व प्राप्त झालंय. त्यातलेच काही महत्वाचे मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. यातला पहिला मुद्दा म्हणजे मागील 3.5 दशक राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या मुख्य अजेंड्यावरतीच प्रहार करणं. बाबरी मस्जिद पतन आणि राम मंदिराच्या निर्मितीचं राजकीय श्रेय कायमच भाजपनं घेतलंय. अगदी त्याच आधारे पंतप्रधान मोदी हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार झाल्याची ठाकरेंची धारणा आहे. मात्र आता राम मंदिराच्या लुटीचा आयता मुद्दा ठाकरेंच्या हाती सापडल्यानं भाजपच्या याच हिंदुत्वाच्या अजेंड्यावर उद्धव ठाकरे प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. यातला दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व कसं खरं हे दाखवण्याचा प्रयत्न. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात महाविकास आघाडीचा प्रयोग करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. मात्र आता राम मंदिराच्या लुटीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे सेनेला कोंडीत पकडत उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक हिंदुत्वाचा नारा देऊ पाहतायत. म्हणजे कुणाचं हिंदुत्व खरं आणि कुणाचं खोटं हेच दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जातोय. यातला तिसरा मुद्दा म्हणजे आमदार खासदार फोडण्याच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. राम मंदिराच्या दानपेट्यांमध्ये गोळा झालेल्या पैशांवर दरोडा टाकून हाच पैसा विरोधकांचे आमदार खासदार फोडण्यासाठी भाजप वापरते असा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंनी राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. यातला चौथा मुद्दा म्हणजे 6 खासदारांची फूट आणि आता आमदारांच्या फुटीच्या चर्चेमुळे शिवसेना पक्ष संघटनेमध्ये आलेलं नैराश्य दूर करण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी नियोजित कार्यक्रम देण्याचा प्रयत्न. या आंदोलनामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकसंघ करण्याचा आणि त्यांच्यासोबतच राम भक्त तसेच वारकरी संप्रदायाला आपल्या सोबत येण्यासाठीची साथ घालण्याचा ठाकरेंचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. आता देशाच्या पातळीवर मागील काही महिन्यांमध्ये पेपर फुटीपासून ते राम मंदिरातील लुटीपर्यंत अनेक मुद्दे समोर आलेत. या सर्व मुद्द्यांवरती जनतेतील रोषही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. मात्र लोकांमधील हाच रोष एखाद्या भव्य आंदोलनात बदलण्यासाठी विरोधकांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची गरज आहे. आता राम मंदिर लुटी विरोधातील राम भक्तांचा रोष आंदोलनात बदलण्याचा पहिला प्रयत्न महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंनी केलाय. तर राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी हे पक्ष राम मंदिरातील लुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत. आता राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करत रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे कोणत्याही धार्मिक स्थळावर कोट्यावधी भाविकांनी दिलेल्या दानाची चोरी होत असेल, घोटाळा होत असेल तर आवाजही उठवू नये असा होत नाही. हे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं समजून घेण्याची गरज आहे. आता राम मंदिर लूट त्यावरील भाजप आणि विरोधकांची भूमिका याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.